हॅपी गुढीपाडवा. आपल्या शास्त्रानुसार किंवा आपल्या परंपरेनुसार या गोष्टी कशा प्लॅन केल्यात ते बघा, की गूळ हा शरीरासाठी खूप हितकारक आहे. आपली पचनक्रिया सुधारते. ॲनेमिया महिलांमध्ये खूप प्रकार आहे की रक्त कमी होतं, HB कमी होतं, त्यासाठी गुळाचा वापर होतो. थर्ड थिंग, कॉन्स्टिपेशन कमी होतं, बोन हेल्थ चांगली होते. आपण गुढीपाडव्याला कडुलिंबाचा थोडासा पाला खातो आणि तोंड वाकडं तिकडं करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, कडुलिंबाचे खूप सारे बेनिफिट्स आहे. पहिली गोष्ट, त्याचे अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी आहे. तर तुम्ही कुठल्याही इन्फेक्शनमधनं लवकर फ्री व्हाल. इवन तुमची इम्युनिटी वाढेल. तुम्ही सारखं सारखं आजारी पडणार नाहीत. थर्ड थिंग, तुमची बोन हेल्थ चांगली होईल, स्किन चांगली होईल. कडुलिंबाचा पाला जर तुम्ही केसांमध्ये लावताय तर तुमचा डॅन्ड्रफ कमी होतो. तर असे कडुलिंबाचे असंख्य बेनिफिट्स आहेत. तर कडुलिंब नक्की वापरा. कसं वापरायचं तर कडुलिंबाचा 2 पानं तुम्ही रोज सकाळी चावून खाऊ शकता, किंवा कडुलिंबाचा जो काठी असते किंवा छोटी दांडी असते त्याने आठवड्यातनं कमीत कमी मिनिमम 2दा ब्रश करू शकता. तुमच्या हिरड्या स्ट्रॉंग होतील. कडुलिंबाचा वापर नियमित केला तर तुमची हेल्थ चांगली राहील.